Press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smitaura. नमस्कार. आज आपण निघालोय कोल्हापूरपासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नंदवाळ येथील विठ्ठल मंदिराचं दर्शन घेण्यासाठी, ज्याला प्रति पंढरपूर असं म्हटलं जातं. चौघी मैत्रिणी मिळून आम्ही चाललोय. ड्रायव्हिंग सीटवर आहे शैलजा, या आहेत संगीता आणि मागच्या सीटवर आहे अनुजा. या शैलजा माऊलीमुळं आम्हाला आज नंदवाळचं दर्शन झालं. उद्या एकादशीला इथे भरपूर गर्दी असणार आहे. श्री करवीर क्षेत्र प्राचीन आहे. श्री करवीर क्षेत्राचे महत्त्व श्री विष्णूंनी ब्रह्मदेवास कथन केले. ब्रह्मदेवांनी नारदास सांगितले व नारदांनी प्राणप्रिय मित्र मार्कंडेय यास कथन केले. दक्षिण काशी करवीरची क्षेत्र प्रदक्षिणा करताना सर्वात महत्त्वाचे ठिकाण नंदवाळ म्हणजेच नंदग्राम हे आहे. अगस्ती मुनी लोपामुद्रेसह या ठिकाणी आले व रुक्मिणी सत्यभामा यांच्या समवेत असलेल्या विठ्ठलाचे त्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी अगस्तींनी लोपामुद्रेस या क्षेत्राचे वर्णन करून सांगितलेले आहे. कलियुग सुरू झाल्यानंतर श्री विष्णूंनी आपल्या उदरी पुत्ररूपाने अवतार घ्यावा व या अवतारी पुरुषाने श्रुतीचा अर्थ पुराणादी इतिहास रूपाने प्रकट करावा, या हेतूने श्री पराशर मुनींनी करवीरात श्री महालक्ष्मी सानिध्यात राहून उग्र तपश्चर्या केली व श्री महालक्ष्मीच्या प्रसादाने त्यांना पुत्ररत्न लाभलं. तेच श्री व्यासमुनी होते. व्यासांनी पुढे भागवतादी पुराणांची रचना केली. त्यापैकी पद्मपुराण हे एक होय. त्यातील करवीर खंडात करवीर महात्म्य सविस्तर वर्णन करून सांगितलेले आहे. मंदिरात गेल्या गेल्या समोरच तुम्हाला बऱ्याच जुन्या मूर्त्या, शिवलिंग दिसून येईल. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला भव्य असा सभामंडप दिसून येतो. आम्ही जेव्हा तिथे पोचलो तेव्हा भजनी मंडळाचं भजन सुरू होतं. आषाढी एकादशीला इथे जवळपास 4 ते 5 लाख भाविक दर्शन घेतात. जेव्हा तुम्ही मुख्य मंदिरात प्रवेश करता, याला बाह्य मंडप म्हणतात. या बाह्य मंडपाची आणि येथील खांबाची रचना तुम्ही पाहिलीत तर हे मंदिर हेमाडपंथी असल्याचं दिसून येतं. मंदिराच्या गर्भगृहामध्ये आपल्याला विठ्ठलाची आणि राई आणि रखुमाईची मूर्ती दिसून येते. मूर्त्या अतिशय सुंदर आणि देखण्या आहेत. जेव्हा अगस्ती ऋषी आणि लोपामुद्रा करवीरची प्रदक्षिणा घालत होते तेव्हा ते नंदवाळ येथे आले. नंदवाळमध्ये आल्यावर लोपामुद्रेने अगस्तींना प्रश्न केला की इथे विठ्ठलाचं येणं कसं झालं. तेव्हा त्यांनी सांगितलं की पुंडलिक नावाचा भक्त आईवडिलांची सेवा करत होता, तेव्हा साक्षात विठ्ठल येथे प्रकट झाले. पुंडलिकांनी त्यांना थांबवून त्यांना उभा राहण्यासाठी वीट दिली आणि साक्षात विठ्ठलनाथ त्यावर उभे राहिले. म्हणूनच उभा विटेवरी करकटावरी अशी विठ्ठलाची ख्याती आहे. आणि साधारण 32 युगांपूर्वी विठ्ठल इथे प्रकट झाले. म्हणून नंदवाळमधील हे स्थान 32 युगांपूर्वीचं आहे असं म्हटलं जातं. यानंतर इथून पुढे विठ्ठल हम्पीला गेले आणि तेथून पुढे पंढरपूरला गेले. हा सगळा प्रवास आणि त्यानंतर 28 युगांपूर्वीचा विठ्ठल म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाची ख्याती आहे. येथील सभामंडपाच्या भिंतींवर श्रीकृष्णाच्या, विष्णूच्या अनेक कथा रेखाटलेल्या आहेत. मी या मंदिराचं दर्शन पहिल्यांदाच घेतलं. तुम्ही जर हे मंदिर पाहिलं असेल आणि तुम्हाला आणखी काही कथा माहीत असतील तर मला नक्की सांगा. तिथून परतताना आम्हाला एक शेती प्रकल्प दिसला. तर तुम्हाला माहितीच आहे की आम्ही गार्डन्स क्लबचे मेंबर आहे, तर हे न पाहता पुढं जाणं म्हणजे काही बरोबर वाटलं नाही. त्यामुळं हे पाहण्यासाठी आम्ही आत गेलो. तर इथं आम्हाला छोटीशी नर्सरी दिसली. मग काय झाडांची खरेदी पण झाली. पावसाळा तर सुरू झालेलाच आहे,
तर यासाठी थोडी रोपं पण आम्ही विकत घेतली. प्रत्येकाने तुळशीचं, कोणी झिझी प्लांट अशी बरीचशी रोपं घेतली. तुम्हाला माहिती आहे का, माझ्या ह्याच चॅनलला गार्डनिंग स्किल्स ही एक प्लेलिस्ट आहे. त्यामध्ये मी या झाडांची माहिती देत असते. त्यामध्ये मी झाडांना जास्ती फुलं येण्यासाठी काय करायचं, खतं कोणती द्यायची, कुठल्या झाडाला कुठलं पॉटिंग मिक्स वापरायचं, ही सगळी माहिती देत असते. अशा रीतीनं जिथून आमच्या मैत्रिणीला घेतलं तिथं सुखरूप पोचवलं आणि आम्ही परत आमच्या घरी गेलो. चॅनलला नवीन असाल तर अशा छान महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.